चला लेग अंपायर अविनाश जी आपण लेग अंपायर सलामीची जोडी पुन्हा एकदा दाखल होते मॅच या मॅचचा इतिहास पाहता या जोडीने देखील एक चांगली कामगिरी केली होती एक चॅलेंज आहे आता मात्र दोन्ही टीम्सवर कारण प्रत्येकाची उत्सुकता पाहता दोन्ही कॅप्टनची वार्तालाप केली असता प्रत्येकाला उत्सुकता आहे एक मोठ्या संघासोबत खेळण्याची आणि ते स्वप्न असतं प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही कारण व्यावसायिक गट आणि स्थानिक गट अशा मॅचेस ज्यावेळेस असतात त्यातून कोणता तरी एक संघ जातो मात्र अंतिम फेरीमध्ये आणि त्याची मॅच मात्र रंगली जाते परंतु प्रत्येकाला ते स्वप्न मात्र साकारता येत नाही यावेळेचा पहिला बॉल एक्स्ट्रा मध्ये भर होते व्हाईट बॉल यावेळेला डाव्या यष्टी बाहेर जाणाऱ्या बॉलला आडव्या बॅटने मात्र जोरात अटॅक केला गेला आणि 2 रन मात्र कंप्लीट होत आहेत थोडीशी चुकी होते तिकडे कव्हर करत असताना कव्हरला आला होता परंतु चुकी झाली दोन्ही प्लेयर एक्स्ट्रा पाठवा लवकर यावेळेचा बॉल पुन्हा बाहेर काढलाय व्हाईट बॉल यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न 1 रन मिळेल आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलेली ही क्रीडा स्पर्धा एक चांगला बॉल पिचिंग केला गेला आतमध्ये वळण दिलं गेलं कट केलाय 1 रन मिळतोय यावेळेचा बॉल अगदी वेगाने फेकी केली चांगला बॉल पिचिंग केला पायाला आदळलाय डेली काउंट जातोय 4 बॉल झालेत 4 बॉल 6 रन क्या बात आहे कमालीचा स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय या बॉल वरती मात्र चेंडू मात्र पुन्हा प्रयत्न केला होता यावेळेला पहिला तुझा होता दुसरा माझा एक तेरे तो दुसरी मेरे पहिल्या बॉलवर चूक झाले परंतु या बॉलवरती मात्र मला प्रत्युत्तर द्यायचं होता परंतु एक षटकार मारून मात्र हा बॅटर मात्र माघारी जातोय आशिष माघारी जातोय 1 ओव्हर आणि रन आहेत 12 भरत येतोय नवीन बॅटर 1 ओव्हर 12 रन झाले तर अजूनही 4 षटक हाताळायची येतं एक चांगली एक 46 धावापर्यंत आम्ही चेस करू शकतो असं मात्र कॅप्टनने सांगितलं होतं पवई स्टार विरुद्ध
एकता मॅच आपल्याला चालू मॅच एकता 11 पवई स्टार चालू मॅच पाहायला मिळते. काल आणि आज या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आयोजित असलेली ही एक पवई परिसरामधील एक भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा दरवर्षी प्रत्येक वर्षी अगदी आवर्जून उत्सुकतेची हक्काची मानाची क्रीडा स्पर्धा म्हणून या क्रीडा स्पर्धेकडे पाहिलं जातं. संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष असतं, संपूर्ण पवईकरांचं लक्ष असतं, प्रत्येकाला उत्सुकता असते. फय्या येते यावेळेचा बॉल बाहेर काढण्याच्या दृष्टीने एक्स्ट्रा रन मात्र मिळणार आहे. व्हाईट बॉल यावेळेला हवेत 2 रन नक्कीच मिळतील. 2 धावा पूर्ण होतील. तिसरी धाव मात्र विचार केली जाऊ शकत नाहीये. 2 रन मिळतील. पण नाही का एक्स्ट्रा बॉल मिळतोय, एक्स्ट्रा रन मिळतोय. व्हाईट बॉल धावांची प्रगती होते. 16 अंकावरती धाव फलक. यावेळेला पुन्हा एकदा फिरवलाय बॉल बाउंड्रीच्या बाहेर. क्या बात आहे. बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. येतोय आणखी एक दणदणीत षटकार. स्टेपआउट घेऊन खेळण्याचा प्रयत्न. नॉट आउट. 4 बॉल झालेत. चार बॉल 25 रन. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 2 धावांचा विचार केला जाऊ शकतो. 2 धावा पूर्ण होतील. 27 रन झालेत. लास्ट बॉल. पुन्हा पुन्हा हवेमध्ये फायर केलाय ऑफसाईडच्या दिशेने. किती रन मिळत आहेत डिक्लेअर स्वरूपात मिळत आहेत की 2 रन पूर्ण केले जात आहेत. किती धावा 3 पूर्ण केल्या. 4थी धाव देखील पूर्ण होते आणि पंचांनी मात्र 4 रन मात्र घोषित केले जात आहेत. 4 रन मिळत आहेत. एकंदरीत रन मिळाले तर 31 रन झाले. 2 ओव्हर आणि 31 रन. क्या बात आहे. कमालीचा मात्र बॅटिंग अटॅक केला जातोय. 12 बॉल मध्ये 31 धावा झाल्या आहेत. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. येणाऱ्या 18 बॉल मध्ये खूप भला मोठं टार्गेट सेट केलं जाऊ शकतं. पुन्हा बॉलिंग अटॅक केला जातोय कयासच्या माध्यमातून. व्हाईट बॉल मिळणार आहे. बरंच बाहेर पिचिंग केला. एक्स्ट्रा रन देखील थांबवावे लागतील. यावेळेचा चांगला बॉल.
कालच्या दिवसामध्ये थोडेसे षटकार कमी पाहायला मिळाले, परंतु आजच्या दिवसामध्ये अनेक षटकार मात्र पाहायला मिळत आहेत, कारण खेळपट्टी थोडीसा आपण बदल केला. यावेळी दुसऱ्या धावेचा विचार अपील होते, पंचांनी मात्र फेटाळलाय. अजूनही निर्णय झाला नाही. दोन पंचांमध्ये मात्र हा विचार केला जाईल, एक योग्य निर्णय कळवला जाईल. एक मोठा टास्क आहे, मोठी जबाबदारी आहे या डिसिजन वरती. डिसिजन कळवलं जाईल, टीव्ही अंपायरच्या माध्यमातून चेक केला जातोय. चला काही हॅलो 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 चला निर्णय गुलदस्त्यामध्ये आहे. काही क्षणार्धात पंच मात्र आपल्याकडे योग्य निर्णय कळवला जाईल आणि एक अचूक निर्णय मात्र आपल्याकडे काही क्षणातच कळवला जाईल. व्हाईट बॉल आणि येस विकेट. पंचांनी मात्र थर्ड अंपायर कॉल घेतला होता आणि विकेट मात्र घोषित केला जातोय. भरत माघारी जातील. हॅलो 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 33 दोन बॉल. यावेळेस एक चांगला बॉल बॅटिंगच्या रडार मधून मिस झाला आणि आणखी एक सलामी वीर माघारी जातोय. चांगला कमबॅक होतोय. दोन बॅटर मात्र माघारी पाठवलेत. बोल्ड आउट. विष्णू मात्र माघारी गेलाय, परंतु धावांना एक चांगली साथ दिली आहे या दोन बॅटरने. 33 रन झालेत. अतुल येथील नवीन बॅटर. तिसऱ्या ओव्हरचे 3 बॉल बाकी आहेत अजूनही.
पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. 2 धावा नक्कीच मिळू शकतात, पूर्ण केल्या जाऊ शकतात. फेकी केली जाते का? एकच रन मिळणार आहे. 4 बॉल झालेत, सिंगल रन. 34. 4 बॉल 34. यावेळेचा बॉल पॉइंटला दिशा दिली आहे. थोडासा शॉर्ट वन टप्पा ठेवला होता. $35. शेवटचा बॉल होता, खोलवर टप्प्याचा बॉल. यॉर्कर लेन अतुलच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवर 1 रन पूर्ण करत 18 बॉल 36 झालेत. सरासरी प्रत्येक बॉलवरती 2 रन जोडले गेलेत. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. 12च्या सरासरीने फलंदाजी मात्र पाहायला मिळते. रन झाले. शिल्लक राहुल येतोय नवीन नेक्स्ट बॉलर. राहुल 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 यावेळेचा पहिलाच बॉल सुरक्षित मात्र पाहायला मिळतोय. एक कव्हर्स मध्ये चांगला स्ट्रोक अतुलच्या माध्यमातून. 1 रन. बारा बॉल 12 रन जरी दिले नाही तरी एका 50च्या आतमध्ये स्कोअर थांबू शकतो. यावेळेचा बॉल क्या बात आहे. आणखी एक लाजवाब करारा अटॅक फायर बाउंड्रीच्या बाहेर येतोय षटकार. या वेळेला पुन्हा एकदा आणखी एक हवाई फायर, परंतु चेंडू मात्र हळूहळू काळजी घ्यायची आहे. काहीशी पडझड झाली, धडपड झाली, तिकडे काहीशी अडथळे आहेत. रन मात्र कंप्लीट केलेत एकंदरीत. किती रन झाले पूर्ण? या बॉलला किती रन घेतले? 3 रन पूर्ण केले गेलेत. चांगलं रनिंग द बिटवीन केलं. एकंदरीत या संपूर्ण मॅच दरम्यान आज 3 षटकार पाहायला मिळते. पहिला आशिष कडनं आला, एक विष्णू कडनं आला, एक अतुल कडनं षटकार आलाय. चार बॉल झालेत. 46. पुन्हा हवेत फायर करण्याचा प्रयत्न बॅटने मात्र
धनेश जाधव आपण व्यासपीठावर येण्याचं विनंती राहील. धनेश जाधव आपण प्लीज रिक्वेस्ट आहे व्यासपीठावर यायचंय. अजय आपण देखील यायचंय, आपल्याला देखील विनंती असेल. शेवटचा बॉल यॉर्कर बॉल पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कव्हर्सला. एका धाब्याची सांगता होते आणि रन झाले 48. क्या बात आहे. 24 बॉल 48 रन झाले. प्रत्येक ओव्हर मागे 12 रन जोडले गेले होते. 48 अजूनही शेवटची ओव्हर बाकी आहे, म्हणजे 50 अधिक धावा नक्कीच होऊ शकतात. एक मोठा संघर्ष वाटायला येणार आहे पवई स्टार संघाच्या माध्यमातून. नावाप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये जी स्टार प्रमाणे कामगिरी केली होती ती पुन्हा तुमच्या वाट्याला मात्र स्टार म्हणून कामगिरी करण्याची संधी मात्र तुम्हाला मिळतीये. चला थोडं घाई करा. मुसा येतोय. मूसा ने आज विनिंग का किस्सा बनाया था. हमसे मनीष गावडे मैच चा आनंद घेतायत. पहिलाच बॉल अटॅक केलाय, पुन्हा एकदा हवेमध्ये फायर केलाय. क्या बात आहे. आणखी एक येतोय लाजवाब करारा षटकार. पुन्हा एकदा स्क्रीन वरती पाहायला मिळेल आपल्याला कशा प्रकारे स्टेप आउट केला, कशा प्रकारे आत्मविश्वासाने त्या बॅटरने बॉल मात्र बाउंड्रीच्या बाहेर पाठवला गेला. पुन्हा स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न. यावेळेचा मुसाचा बॉल मात्र फिरला. यावेळेला मात्र बॅटरला मात्र जायत अडकवला, परंतु क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग करून मात्र अतुल माघारी जातोय. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. 54 रन झालेत. हा चांगला बॉल टप्पा पडतोय. 3 बॉल झालेत, शेवटचे 3 बॉल असतील. क्या बात आहे. चांगला बॉल आउट होतोय. परंतु धावा एक चांगल्या प्रकारे तयार केलंय, खेळ सजवली गेली. हे विकेट सुरुवातीच्या काळात जर घेतले गेले असते ना, कदाचित मुसाला मला वाटतं पहिल्याच काही 1-2 ओव्हर अगोदर तयार केला गेला असता तर मुसाने विकेट मिळवल्या असत्या. विष्णू येत आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत. व्हाईट बॉल. 55 डबल पंजा. 3 पंजे स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. 2 पंजे आम्हाला गुणफलक सांगतायत आणि 1 पंजा मात्र विकेट सांगतायत. 5 विकेट गेलेत. यावेळेला एक चांगला स्ट्रोक बाउंड्री वरती जातोय काय. क्या बात आहे. बाउंड्रीच्या बाहेर हा देखील बॉल पाठवला गेलाय. चौकार येतोय. काय धावांची उधळण होते. यावेळेचा बॉल दुसऱ्या धाब्यासाठी आणि विकेट. 60 रन मात्र कंप्लीट केले गेलेत. अर्थातच 61 धावा झाल्यात. 62 धावांचं एक टार्गेट आहे. इतकी मोठी खेळी मात्र सजवली गेली आहे. चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळाली. चांगला परफॉर्मन्स पाहायला
65 रन करायचे 30 बॉल मध्ये. RR बँड्रा मुकेश रॉयल आपण तयार राहायचंय. यानंतर त्वरित टॉस केला जाईल आणि फायनलची मॅच पण आपण पाहणार आहोत. स्वागत आहे सर्वांचं. सेमीफायनलची मॅच चालू आहे. 30 बॉल मध्ये 62 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. आपण पाहिलं तर पवई स्टार, एकता 11 नावामध्ये एकता आहे. त्यांची एकता बॅटिंग अगदी सर्वांनी मिळून बॅटिंग केली. आता विष्णूने एक चांगली बॅटिंग केली, त्यानंतर अतुलने देखील चांगला स्टार्ट दिला. खूप चांगला खेळ इकडे पाहिलं गेलं. 62 रन करायचे आहेत. बट क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे की कधी कोणी जिंकेल. हॅलो, 30 चेंडू मध्ये 62 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. प्रथम क्रमांक तब्बल 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी प्रत्येकी 1,111 रुपयाचं पारितोषिक. प्लेअर ऑफ द सिरीज साठी 2,222. आज श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब आणि संपूर्ण पंचकुटीर परिसरातील सर्व मित्र परिवार, गणेश कंसे, विकास कोलापते, त्याचबरोबर मदने साहेब, आज सर्व त्यांचे मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेसाठी लक्ष लावून आहेत. आमचे 2 पवार बंधू, त्यानंतर आमचे मन्या, मनीष, त्यानंतर आमचे स्कोरर मंदार, त्यानंतर रुद्र, सर्व आमचे तन्मय, आपले कॉमेंटेटर कोण मंगेश गावडे, आमचे डीजे ऑपरेटर विनीत. खूप चांगलं आयोजन पाहिलं गेलं आणि पाऊस पण त्यात. बघूयात आता कशा प्रकारे हा डाव रंगेल. तीस बॉल मध्ये 62 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण फटका तिथे फसला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल. 1 रन कंप्लीट केले. दुसरा रनचा कॉल दिला सलमानने आणि दुसरी रन देखील. बॅटिंग टीम आपला एक प्लेअर पाठवायचा आहे. बॉलर आकाश. मॅचला सुरुवात होते. स्ट्राइक केला बॅटर सलमान. या बॉलवर सलमानने पण चांगला फटका खेळला गेलाय. करारा जवाब मिलेगा, सबका बदला लेगा तेरा सलमान. तुम्ही मारलात, आपणही मारणार. आणि म्हणजे बॉल मध्ये अजूनही 54 रन करायचे आहेत मॅच जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आकाश, स्ट्रायकिंगला सलमान. पवई स्टार जिंकेल की एकता 11. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. आपण पाहिलं तर इकडे धावासाठी धाव आणि 2 रन मिळत आहेत. जिद्द सोडू नका. सेमीफायनलची मॅच आहे. नो बॉल आहे. आणि त्याचे मात्र 3 रन. स्कोर कार्ड मात्र 11 धावा झाल्या धाव फलकावरती. कुठेतरी मॅच पुन्हा एकदा कलाटणी घेताना पाहायला मिळेल का? RR बँड्रा मुकेश रॉयल आपण तयार राहायचंय. जशी मॅच संपेल तसं आपण त्वरित व्यासपीठावर टॉस साठी यायचं आहे. सेमीफायनलची मॅच चालू आहे. पवई स्टार त्यांच्या विरुद्ध. पावसाची पण त्यात अगदी सर चालू आहे. आणि पवईत पाऊस बघणं पण एक नैसर्ग रम्य आहे. म्हणजे पवईचा पाऊस, पवईच्या तलावावर बसून बघणं अगदी एक वेगळं आहे. एक स्टोरी टाकणं
आणि त्याच्यामध्ये एक सॉन्ग मॅच कुठेतरी पुन्हा एकदा कलाटणी घेईल का आणि 51 धावांची गरज अजून मॅच जिंकण्याकरिता पवई स्टार संघ पण मॅच मध्ये येऊ शकतो बट पार्टनरशिपची गरज आहे. बॉलर आकाश बॅटर सलमान या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला फिल्डर थोडे स्किड झाले बट विष्णूने चांगला बॉल अडवला थोडे घसरले बट बॉल सोडला नाहीये. 12 धावा झाले धाव फलकावरती अजूनही 50 रन करायचे आहेत. धावांसाठी धावाधाव करावी लागेल. आमचे अंपायर अजित निकम सर आणि अविनाश थोपटे पण अगदी छत्री घेऊन उभे आहेत आणि मिलिंद पाचारने सर त्यानंतर सर्व त्यांची टीम 26 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे. मॅच जिंकणार कोण यावर पण नजर असणार आहेत. 62 धावा झाल्यात पण 62 धावांचा पाठलाग करेल का पवई स्टार टीम. स्टार इज ऑलवेज स्टार. नावातच स्टार आहे आणि नावात पवई पण आहे. एकता 11 पण पवईचा संघ आहे. पवई स्टार पण पवईचा संघ आहे. दोन संघ आमने सामने निमित्त आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे 4थं पर्व अभिमानाचं 26 बॉल मध्ये आता 50 करायचे आहेत. बॉलर आकाश स्ट्राइक एंडला बॅटर शैलेश. हा बॉल आपण पाहिला तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. दोन्ही टीम मॅच सोडणार नाही आहेत. क्रिकेट असा खेळ ना शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडू नका. कुठल्याही क्षणी मॅच बनवू शकते. या बॉलवर पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे अपील केली आहे. थर्टीन 1 to go. 13 रन झाली धाव फलकावर. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा हा बॉल आपण पाहिला तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. पुन्हा एकदा समीकरण आपण पाहिलं बदलताना पाहिलं गेलं. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी घेताना पाहिली गेली आहे. 25 बॉल मध्ये आता मात्र 48 धावांची गरज आहे. म्हणजे डबल करायची आहे जवळपास. या बॉलवर समोर खेळले गेले एक चांगला फटका. बॉल हवेत आहे आणि बॅटर आउट. शैलेश मात्र स्वागत आहे. एक चांगले क्रिकेट प्रेमी त्यानंतर शाखा प्रमुख आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट पण खेळतात. 24 बॉल मध्ये 48 करायचे म्हणजे डबल रन्स करायचे आहेत. चला थोडी घाई करायची कारण की अजून एक मॅच खेळवायची आहे. चोवीस चेंडू मध्ये 48 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अभिषेकच्या हातामध्ये बॉल दिलाय. 24 मध्ये 48 होईल का. स्ट्राइक केला बॅटर सलमान. सलमानकडे बघितलं हसी मामलाची आठवण येते आणि हा बॉल लेग ब्रेक. काय बॉल वळवला अभिषेकने. बॅटर अक्षरशः जागेवरती फिरला. डॉट बॉल. चांगला लेग ब्रेक अगदी जागेवरतीच थांबवलं आणि डॉट बॉल. सर्व अँगलने आमचे 4 कॅमेऱ्यांसह ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. फटका फसलाय. बॉल थोडा फिरतोय. नो मॅनसन मध्ये गॅम्प आलेलं आणि तिकडे आपण पाहिलं तर रन्स 2 रन. तिसऱ्याचा कॉल दिला सलमानने आणि तिसरी रन
क्या बात है. कॅच कुठेतरी आपण पाहिलं तर संधी होती, बट संधीचा फायदा उचलू शकले नाहीयेत. समीकरण आता मात्र पुन्हा एकदा फिरताना पाहिलं गेलं. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. 62 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे न्यू बॅटर गयास सलमान यांच्या सोबतीला. दोघांना मात्र बॅटिंग करावी लागेल. मॅच बनू शकते का? संपूर्ण युट्यूबची टीम आमची विराज, त्यानंतर विघ्नेश, सुमित, रोहित, संतोष, संकेत आणि आर्यन, साहिल, सर्व युट्यूबची टीम खूप चांगलं कार्य करते. 22 बॉल मध्ये 45 करायचे आहेत. लास्टला एक 12 बॉल 20-25 वगैरे मॅच आली तर बघायला मजा येईल. या बॉलवर आपण पाहिलं तर बॅटर आउट, वाईट बॉल आहे, पण थोडे पुढे निघून गेले आणि बॅट्समॅनला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. न्यू बॅटर या बॉल देखील कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अतुलच्या वरून बॉल ट्रॅव्हल गेला. दुसरा कॉल दिला सलमानने आणि तिकडे काय घडलंय? बॅटर आउट सलमान. अगदी एन्जॉय करतात क्रिकेट. क्या बात आहे. लाईफ मध्ये ही एन्जॉयमेंट पाहिजे. क्रिकेट तुम्ही पण चांगलं खेळा, अभ्यास करा पहिलं. पवई स्टार आपला एक प्लेअर जर नाही आला तर पेनल्टी दिली जाईल. प्लीज आपला एक प्लेअर इकडे पाठवा. न्यू बॅटर अनमोल. फयाज आणि अनमोलला कुठेतरी मॅच मात्र बनवावी लागेल. 20 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. 19 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. 1 टू गो. मॅच अजूनही संपली नाहीये. एका दुसरा 6 आला ह्या बॉलवर तर मॅच बघायला मजा येईल. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला तिकडे. लेग ब्रेक चांगला होता आणि कुठेतरी मॅच शेवटच्या 3 ओव्हर बाकी आहेत आणि 41 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम पवई स्टारला. ट्वेंटी 21 झालाय. 18 बॉल 41 पाहिजे.
खूप चांगली मॅच पाहायला मिळते. 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. फयाज आणि अनमोल दोघांकडे क्षमता आहे मॅच फिरवण्याची. पवई स्टार पण अगदी तिकडे सेलिब्रेशन करतात की मॅच कधी जिंकू. आणि त्यांच्या विरुद्ध टीम एकता 11 त्यांनी पण खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. ओव्हरऑल विष्णू त्यानंतर अतुल खूप चांगली कामगिरी पहिल्या डावामध्ये देखील पाहिली गेली. बट जो जितावई सिकंदर जो जिंकेल त्याचं नाव होईल जिंकणं. भारताने वर्ल्ड कप जिंकला, टायटल मारणं खूप इम्पॉर्टंट आहे. 18 बॉल 41 धावांची गरज. बॉलिंगसाठी विष्णू, स्ट्राईक केला बॅटर फयाज. 3 ओव्हर मध्ये 41 करायचे आहेत. पहिलाच बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण पाहिलं तिकडे ट्रॅव्हल होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेला. दुसरी रन मिळतीये आणि 2 रन तिकडे मिळत आहेत. बूंद बूंद से सागर बनताय आणि रन मात्र बनवायचे आहेत. अगदी चिखलमय वातावरण आहे, त्यातून प्रवास करायचा आहे, गवतातून प्रवास करायचा आहे, मॅच पुढे घेऊन जायची आहे, जिंकायचं आहे. हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा चुकी होते. बॉल मागे निघून जाईल. 1 रन तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या रनचा कॉल दिलाय आणि स्ट्राईक एंडला चान्स होता, पण दुसरी रन देखील मिळतीये. ह्याचं नाव क्रिकेट आहे आणि पुन्हा एकदा वाईट +2 आणि जिंकणार कोण. 17 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. मॅच चांगली रंगताना पाहायला मिळतीये. कधी एक्स्ट्रानी मॅच वरती जायला पाहायला मिळते, कधी मोठा स्ट्रोक येतोय. 62 धावांचा भला मोठं टार्गेट इकडे पाठलाग होईल का. पवई स्टार टीम मात्र ही मॅच जिंकेल का यावर देखील नजर असणार आहे. संपूर्ण पवईचे प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व स्थानिक खेळाडू, सर्व या विभागातील सर्व लहान मुलं, आमचे सर्व मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित सर्व एन्जॉय करतायत क्रिकेट. 17 बॉल मध्ये 36 करायचा आहे. जो जितावई सिकंदर जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. या बॉलवर स्टेप आउट झालेत, मिस केलं तिकडे आणि कीपर कडून चुकी आहे. चुकीला माफी नाहीये. जर मॅच हातातून गेली तर अभिषेक ही मुवमेंट रात्रभर विसरणार नाहीये की मी फयाची स्टंपिंग सोडली होती आणि तिथून मॅच फिरली. 16 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळालं. गणेश कंसे आणि त्यांची संपूर्ण टीम, श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब पवई, पंचकुटीर या परिसरात सर्व नागरिकांच्या माध्यमातून हे आयोजन. आणि युट्यूबवर देखील आपण 3 कॅमेऱ्यांचा ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. 16 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला अनमोलला मात्र अनमोल कामगिरी करावी लागेल. पावसाळी क्रिकेट एजचा हँड ग्लोव्स घालायचे आहेत. बॅटिंगचं ग्रीप प्रॉपर तुम्हाला बसलं पाहिजे हातामध्ये. 13च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. म्हणजे एका दुसरा 6 एका ओव्हर मध्ये आलाच पाहिजे, तरच कुठेतरी मॅच फिरताना पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी आपण पाहता विष्णू, स्ट्राईक एंडला बॅटर अनमोल. हा बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये समीकरण बदलताना पाहिलं गेलंय. 16 बॉल मध्ये अजूनही 34 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. कोण जिंकेल कोण हरेल. अक्षय मोरे मॅन ऑफ द सिरीजची त्यांची बाईक. या बॉलवर एक चांगला फटका पाहायला मिळतोय. दमदार स्ट्रोक प्रॉपर आणि तिकडे मिसफिल्ड. जर एकता 11 ही मॅच का हरेल तर मिसफिल्ड मुळे. तुम्हाला मॅच बनवावी लागेल, मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. चांगली फिल्डिंग करावी लागेल. हा बॉल देखील आपण पाहता पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मॅच आता पुन्हा एकदा फिरताना पाहायला मिळते. जिंकणार कोण आहे. 15 बॉल मध्ये 31 धावांचं समीकरण आहे मॅच जिंकण्याकरिता. पवई स्टार म्हणजे अर्धा पल्ला तर गाठलाय. 62 रनचं टार्गेट आहे, मग 31 झालेत, अजून 31 करायचे आहेत. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. अनमोलच्या बॅटमधून प्रॉपर टायमिंग. दुसऱ्या रनचा कॉल दिला. स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि 2 रन तिकडे मिळतील पुन्हा एकदा. 33. 29 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता अजूनही. बासष्ट धावांचं एक भलं मोठं टार्गेट पाठलाग करत असताना टीम पवई स्टार त्यांच्या विरुद्ध एकता 11 जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. त्यामुळे जो जिंकेल तो एका तरी ट्रॉफी सोबत फोटो काढेल. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगतोय.
या बॉलवर देखील एक वेगळ्या अंतरामध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल ट्रॅव्हल होईल. आपण पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला मोये मोये आणि तिकडे भागमभाग. हे प्रभू आणि सिच्युएशन आपण पाहिलं तर काय घडलंय. फनी क्रिकेट. आणि तब्बल इकडे पाहू शकतो आपण 1 रन तिकडे होती, तिकडे 2-3 अशा रन्स कंप्लीट केल्या गेल्या. तीन रनने मात्र धावफलक तिकडे पुढे जाताना पाहिलं गेलं. पुन्हा एकदा मॅच आपण पाहिलं त्या कलाटणी घेताना 36 धावा झाले धावफलकावरती. मॅच काय फिरतीये आणि कोण जिंकेल अजून याचाही काही नेम नाहीये. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आज. सर्व स्थानिक क्रिकेट प्रेमी आनंद घेत आहेत. 1 to go. संडे फंडे सुपर संडे. 13 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. या बॉलवर पुन्हा एकदा चुकी झाली. मिस फील्ड मुळे मात्र एकता 11 टीम कुठेतरी या मॅच मधून बॅकफुटला जाताना पाहायला मिळतीये. समीकरण बदललंय. 13 बॉल मध्ये आता 24 धावांची गरज आहे. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. काय मॅच रंगली आहे. विष्णूची ही ओव्हर कुठेतरी ग्राफ वरती गेला. 13 बॉल मध्ये 24 पाहिजे. 62 धावांचं टार्गेट होतं. काही जणांना वाटलं की वन साइड मॅच होईल. 62 होणं इकडे डिफिकल्ट आहे. पण भाऊ क्रिकेट आहे. काही जणांना 50-50चा वर्ल्ड कप वाटलं. इंडिया कन्फर्म जिंकणार. 10 मॅच नॉट आउट जिंकली होती. बट फायनल हरले. त्यामुळे क्रिकेट कोण जिंकेल्याचा नेम नाहीये. या बॉलवर फटका चुकला आणि मी तर म्हणजे शॉर्ट सिलेक्शन चुकलं. जेव्हा तुम्हाला सरळ बॅटिंगने रन येतात तेव्हा कुठेतरी चुकी केली अनमोलने. आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 12 बॉल मध्ये 24 धावांचं समीकरण मॅच जिंकण्याकरिता. 12-24 मध्ये डबल करायचे आहेत. बारा बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे बॉलिंग साठी. आपण पाहिलं तर पाहूयात अभिषेकच्या हातामध्ये बॉल दिलाय. 12-24 समीकरण. स्ट्राईक एंडला फयाज. अनमोल. एक्स्ट्रा रन्स मुळे एकता 11. म्हणजे कालची पण आपण जर मॅच पाहिली तर एक्स्ट्रा रन्स मुळे गेली सेमीफायनल. आणि ही पण सेमीफायनल मात्र कुठे जाईल. या बॉलवर समोर खेळले गेले. फटका दमदार आहे. बॉल आपण पाहिलं तर गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल का. चांगले एफर्ट्स. बॉल मात्र तिकडे निघून जाईल. बट 2 रन. तिसऱ्या रनचा प्रयत्न केला गेलाय आणि फयाजने 3 रन तिकडे कंप्लीट केले गेले आहेत. अफलातून मॅच. पैसा वसूल मॅच. समीकरण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बदलताना पाहिलं गेला. कव्हरला फयाजने हा बॉल उडवला जरूर. अकरा बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. अनमोल स्ट्राईक एंडला. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अभिषेक. सिंगल डबलची बॅटिंग पण गरजेची आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले. पुढे फुटवर्क होतं आणि पुन्हा एकदा कॅच सुट्टी आहे. ज्या विष्णूने खूप अवघड कॅच पकडल्या त्याला सेमीफायनल मध्ये कॅच सुटताना पाहायला मिळते. याचं नाव प्रेशर आहे. आणि हे दडपण. हेच दडपण आहे. जेव्हा सेमीफायनल फायनल खेळतो तेव्हा वेगळं प्रेशर असतं. आणि एक लॉलीपॉप कॅच तिकडे सुटली. पण मागे चांगला कव्हर केलं तिकडे. त्यामुळे रन्स वाचले. नाहीतर एका विष्णूने दुसऱ्या विष्णूला कव्हर केलं.
आणि बॉलर अभिषेक, स्ट्राईक एंडला बॅटर अनमोल. या बॉलवर आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. मॅच पुन्हा एकदा खलाटणी घेईल का? 44 10 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. 10-18. या बॉलवर स्टेप आउट झाले, हेलिकॉप्टर उडवला, बॉल हवेत आहे आणि तिकडे कॅच पकडली आहे. बॅटर आउट अनमोल. नऊ बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे बॅटिंग साठी. आपण पाहिलं तर तबरेज, स्ट्राईक एंडला तबरेजला आपण पाहू शकतो. बॉलिंग साठी अभिषेक. हे 3 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. 9 बॉल 18 मध्ये डबल करायचे. इम्पॉर्टंट मॅच, सेमीफायनलची मॅच. कोण फायनल मध्ये जाणार? पवई स्टार जाणार की एकता 11? बिग फाईट, काटेकी टक्कर. 9 बॉल 18. या बॉलवर फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती आपण पाहिलं तर बॉल जाईल 6 रन साडे. कडक, सडक पे कडक बे धडक, चाबूक, बॅटर आउट. 6 रन. काही जणांना वाटलं की कॅच होते की काय, बट इकडे 6 रन. ह्या सिच्युएशनला जाऊन 6 मारणं म्हणजे एक मोठं टास्क होतं. अभिषेक, स्ट्राईक एंडला बॅटवर तबरेज. या बॉलवर पुन्हा एकदा फटका फसलाय. बॉल हवेत जातो, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉल कॅच पकडेल का? एक तेरी एक मेरी, हिसाब बराबर. 12 धावा. 12 धावांची गरज अजून मॅच जिंकण्याकरिता. मॅच आवडली असेल तर सर्वांना विनंती करेल एकदा मॅच साठी जोरदार टाळ्या वाजवत. अफलातून मॅच. आणि या टुर्नामेंट मधली मला असं वाटतं ही मॅच अगदी काल 1 बॉल 1 पाहिली. आज सर्व प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व पवईकर, आज सर्व आमचे या पवईचे नागरिक, पवईत एक चांगला ज्येष्ठ नागरिक पण अगदी मॅचचा आनंद घेत आहेत. 12 धावांची गरज आहे. बॉलर अभिषेक, स्ट्राईक एंडला बॅटर मुसा. या बॉलवर पण थांबले, कव्हरला खेळले गेले. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होतो. 1-2 दुसरी रन तर मिळाली आहे आणि तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? बट 2 रन आणि शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच जाऊन थांबली आहे. 6 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. मुसा आणि फयाज हे दोघं, म्हणजे दोघांचे पण आता ब्लड प्रेशर चेक केलं असेल तर अगदी हाय असेल. दोघांना पण दडपण आहे.
स्वागत आहे सर्वांचं. कालची पण सेमीफायनल एक खूप चांगली रंगली, इकडे पण आज सेमीफायनल. पवईकरांसाठी एक चांगलं आयोजन. सर्व बोलतात की पावसाळ्यात गणेश गणशी तुम्ही 2 वेळा टुर्नामेंट भरवा, आणि गणेश गणशी यांना पाहू शकतो आपण LED स्क्रीनवरती. आज सर्व त्यांचे मदने साहेब, त्यानंतर पवार, आमचे सूर्यवंशी साहेब, सर्व म्हणजे एकजुटीने आज सर्व खूप चांगलं क्रिकेट पुढे नेत आहेत. आणि हे आपलं मुख्य व्यासपीठ आणि गणेश गणशी खूप वर्ष हा चेहरा अगदी क्रिकेटवरती प्रेम केलाय. मग त्यानंतर असल्फा, असे अनेक, आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स पण, आमचे स्कोरर आणि सर्व टीम, आमचे संकेत आणि आमच्या मुख्य ट्रॉफीज. या ट्रॉफीज कोणाकडे जातील यावर पण नजर आहे सर्वांच्या. अगदी थोड्याच वेळात आपण तिकडे पण वळणार आहोत. आमचे सूर्यवंशी साहेब, त्यानंतर पवार साहेब. आज 2 पवार मध्ये सूर्यवंशी, क्या बात आहे. अगदी 6 बॉल 10 मॅचला सुरुवात. या बॉलवर अगदी इझिली स्ट्रोक खेळले गेले, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, आणि या बॉलवर जाईल आपण पाहिलं तर 4 रन. काय मॅच रंगली आहे. 62 धावांचा भला मोठा पटला करत असताना टीम पवई स्टार, स्टार इज ऑलवेज स्टार, नावात स्टार आहे तर परफॉर्मन्स करावा लागेल. आणि या बॉलवर देखील एक विनिंग स्ट्रोक बघायला मिळेल का. विनिंग स्ट्रोक फयाजच्या बॅट मधून, आणि फायनल मध्ये जाऊन पोहोचते पवई स्टार टीम. अभिनंदन. हार्ड लक. आणि अभिनंदन टीम पवई स्टार. हार्डलक. एकता 11 आपण पण फाईट दिली, बट चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. जिंकणाऱ्याचं नाव वर्षभर होणार. मिलिंद शिवरकर सर आमचे अगदी एक चांगला लुक बनवून आलेत, पार्टी लुक. असं वाटलं की अनिल कपूर आले की काय. आणि RR बँड्रा, मुकेश रॉयल पण तिकडे रेडी आहे. आणि आमचे पॅडी यांना आपण लाईव्ह पाहू शकतो. अगदी छत्रपती शिवाजी महाराज चषक, आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या टुर्नामेंटचं आयोजन. सेमीफायनल ची मॅच निलेशजी साळुंके, आपलं पण स्वागत आहे. एक चांगलं क्रिकेट साळुंके साहेब, आपलं पण स्वागत आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट फयाज. अफलातून बॅटिंग केली फयाजने आणि पूर्ण मार्केट हलवून टाकलं. म्हणजे पवई मध्ये आता फक्त फयाज. वेल प्लेड. आणि टॉस साठी पण यायचं लवकर. फयाज आणि RR बँड्रा, मुकेश रॉयल कॅप्टन. RR बँड्रा, मुकेश रॉयल कॅप्टन. आपण टॉस साठी पण लवकर यायचं आहे. फायनल मॅच. आणि सेमीफायनल मॅच मध्ये फयाजला एक चांगला परफॉर्मन्स केला आमचे साळुंके साहेब यांच्या हातातून मात्र. आणि आमचे पॅडी, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फयाजने कपलातून बॅटिंग केली. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना सेमीफायनल मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार टीम पवई स्टार. स्टार इज ऑलवेज स्टार. नाव तुम्ही दिलंय पवई स्टार, तर तुम्हाला परफॉर्मन्स पण तसाच करावा लागेल.
वेल प्लेड आणि फयाज भाई